बापरे, अमेरिकेतून आले वाटते तुम्ही. आमच्या इच्छा लग्नातही नव्हत्या, काहीच नाही. दोन्ही लग्नात नव्हत्या ना बाप्पा तुम्ही. तुमची बाप्पा लय मला अशी कमी भासवली बाप्पा. हो बाप्पा, मी अमेरिकेतच होती. माझ्या मुलानं मला बोलावलंच होतं ना, आणि त्यानं मला हा नेकलेस सुद्धा घेऊन दिला. म्हटलं 1 लाखाचं दिलं म्हटलं त्याने. 1 लाखाचं काय ग, आता तो मी तर म्हणतो 3 लाखाचा झाला असेल. तो मला 1 लाख सांगतो. त्याला माहित आहे माझी आई काय म्हणून तो मला असं सांगतो. पण मला माहित आहे 3 लाखाचं असेल म्हणून. मला वाटतं ना इरावती ताई माझावाला नेकलेस. बाप्पा काय पाहा लागते मोठ्या माणसाचं काम. तुम्ही आता अमेरिकेत गेल्या आणि तुमचं बोलण्याची पद्धतही बदलली वाटते. तिकडे गेल्या तर अमेरिकेतल्या सारख्याच बोलता बाप्पा तुम्ही तर. पुन्हा बाई अमेरिकेत गेली ना मी. माझा मुलगा आणि तिकडलीच मुलगी केली. चांगली त्याच्या बरोबरीची भेटी करून टाकली. इकडे काय म्हटलं करून टाक म्हटलं हिच्याशीच लग्न. मग तिथेच आम्ही लग्न लावून दिलं त्याचं. पण म्हणजे तुम्ही तुमची इकडली केली नाही का? असं कोण केलं बाप्पा? तिकडली तुमच्या मनानं नाही केली वाटते बाई. मला वाटतं पहिलेच लग्न करून ठेवलं असेल तुमच्या पोरानं. तुम्हाला फक्त बोलावलं वाटते आता सांगून राहिलं तुम्ही लग्न केलं म्हणून. नाही, आमचा मुलगा असं नाही करणार. आमच्या मुलानं आम्हाला बोलवल्याशिवाय लग्न सुद्धा केलं नाही. आमचा मुलगा आमच्या शब्दाच्या पडायला जात नाही म्हटलं कधी. तुमच्याही मुलानं नाही केलं बा. आमच्या मुलानं आम्हाला सांगितलं आणि तेव्हाच आम्ही लग्न करून दिलं. आम्हाला लग्न करून दिलं, मोठं लग्न. तुम्ही तर धामधुमीत लग्नही पण नाही केलं. मग असं काही असतं का? अमेरिकेत होता म्हणून अमेरिकेतच करायचं. इकडे घेऊन आले असते तर काय झालं? त्याला महिनाभर सुट्ट्या भेटल्या नसते का निदान? नाही, आमच्या सुनीला इकडलं वातावरण सहन नाही होत ना म्हणून बा. म्हणजे सून खूपच नाजूक आहे वाटते बा तुमची लक्ष्मीताई. खूपच नाजूक आहे वाटते. एवढी नाजूक सून बापा. जरा नाजूक असली तरी येते ना सुना बापा. तुमची नसून आली नसून बापा. मला तर वाटलं आली नसून म्हणून तुमचं पोरगं सांगते असं. तुम्ही अशा सांगून राहिल्या. नाही, ते मेंटेनन्स असते ग. तुला नाही समजणार. मला समजते. मी तिला काहीच म्हटलं नाही. आणि ती सगळं मला असतं तिने किती मॉडिफाईड कपडे दिले होते घालायला. मी म्हटलं तिकडे फिरायला गेली होती ना अमेरिकेमध्ये, तर इतकं सुंदर खूप फिरवलं म्हटलं माझ्या सुनीनं. खूपच अशी गुणी आहे माझी सून. आणि तुझी सून कुठे आहे का? दिसतही नाही मला. बापरे, तुमच्या इथे एवढे दिवस लग्न झालं पण तुम्ही गेल्या नाही का? नुसतं धंद्याकडेच बघते का सगळेजण तुम्ही? थोडं फिरायलाही महत्व द्यायला पाहिजे ना बा. जाऊ ना बापा, जाऊ ना. असं काय असं असते काय? काय लगेचच गेलं पाहिजे? जाता येते ना. आमच्या सुना थांबते. आमच्या सुना म्हणे आताच जाऊ नये ना, मग जाऊ म्हणे. मग जाईन आम्ही. शिष्ट बापा काय करावं काय माहिती. आपलीच लावते नसते कोणा तुमच्या सुनीला. मग बघितलं नाही. बघते म्हटलं दोघी सुनीला बोलवा तुमच्या. तर जशी लपूनच सून केली आम्ही तरी आमची सून दाखवू. पण तुमची सून तर तुम्ही कधी दाखवलीच नाही. फोटोही दाखवला नाही, काहीच नाही. असं कसं लक्ष्मीताई? तर असं सगळं लपूनच केलं. आम्हाला बोलावलंय सुद्धा नाही. आता तुमची सून येते की नाही येत बा तिकडून? तुला काय सांगितलं? तिला सहन नाही होत म्हटल्यावर आपण कशाला इकडे घेऊन यायचं तिला? होत असं पण तिला असं नसं ना. तू सहन होतच ना तिला. सून बैल आवाज दे ना. मी पाहायसाठी एवढी उत्सुक आहे. कशी आहे माझी सून तर खूपच स्मार्ट आहे ग. हो, तुमची सून तिकडे येत असेलच बा. आमची सुना काही बेकार नाही आहे. आमची सुना मस्त आहे. परिणाम आमच्या सुना चांगल्याच आहे. आम्हाला निदान त्याचं पाहाल तरी भेटते, आनंद भेटते. आपलं लेकरू आपल्या पेटलं तर लय आनंद होते ना. पण एक मेंटेनन्स असतं ना ग, ते आमचं आहे ना. त्या मेंटेनन्स वगैरे काही करायचं नाही. आम्हाला आमच्या जीवनाचं महत्व आहे पहिले. सुनांना सोनं वगैरे केलं असेल ना. आम्ही तर खूपच सोनं केलं तिला. पण ती नको म्हणत होती. तिला इचिंग होतं म्हणतं म्हणून आम्ही तिला काही मग सोनच नाही केलं. शेवटी तिला म्हटलं तुला काय पाहिजे ते घेऊन घेशील. आम्ही तिला पैसे देऊन दिले. नाही पटलं बाई. काही असं इचिंग हो का किचिंग हो, आपल्याला काय करायला लागत. पण जे आपली संस्कृती आहे ते पाळली पाहिजे ना आपल्या सुनीनं. आपल्याही काही मानधन ठेवलं पाहिजे. नुसतं काय मेंटेनन्सच्या मागं लागल्यात तुम्ही. रश्मी बाई राणी या बरं इकडे. तिचं नाव रश्मी आहे वाटते. लाईनीचं नाव राणी आहे वाटते. रच आहे बा. इथं काही दिसून नाही राहिले बाबा. कुठे गेले आजी? आजी असते म्हणजे बरं राहते तुमच्या घरी. आता भलं वातावरण शांत आहे बा. नाही तर तापलंच असते वातावरण. त्यांच्या मुलीच्या इथं गेल्या. त्यांना काहीतरी आहे म्हणते प्रोग्राम, तर त्यांना घ्यायला आल्या होत्या आणि घेऊन गेल्या म्हणून गेल्या आई. नाहीतर आई जाते का कुठंतरी? मग आता ह्या सुनांना सुटका भेटली वाटते. तुझी तर काही सुटका होतच नाही म्हणून तू सुटका दिली वाटते. काहीतरी हाय. तू सांगून नाही राहिली इरावती. तरी झालं वाटते. मी नव्हती तर तू सांगून नाही राहिली बाई. पण तुला झालत दिसते. तिथे माझ्या घरात डोळा होता का काय? मग CCTV लावून द्यायला होतं बिचारे माझ्या घरात. अमेरिकेतून सारं माझ्या घरातलं दिसतं असतं तुला लक्ष्मी. सारं दिसलं असतं. माहिती झालं असतं माझ्या भांडण झालं म्हणून कुठे गेली म्हणून. ओ माझे काय सांगू भांडण नाही झालं. काही नाही. त्याची पोरगी आली नाही आले गेली त्या. माझ्या भांडणाचा विषय आहेच काय? 2 सुना नवीन आहे सारा आहे. आणि कोण कोणाशी बोलणार आहे? तुला माझ्या घरात भांडण झालेले हेच पाहायला चांगलं वाटतं का? सांग बरं लक्ष्मी. मी तुझी चांगली मैत्रीण आहे म्हणून मी बोलतो. एखादी बाई असते तर बोलली नसती म्हटलं. काय CCTV लावा लागते. मी अशीच बोलून राहिली तुला. तू मोठे मनावर घेतलं बाबा. असं नको कर बाबा. इरावती काय विचारे तू बोलतोस ना तशी उपजाजुक्तीच बोलतो तू. खूपच आहे बा लक्ष्मी. तुला गमलं का नाही गमलं? तिकडे का माग माईच आठवण आहे तुला. घरचीच आठवण आहे. खरी गोष्ट सांग का? काही गमत नाही माय. किती काही सोन्याचं ताट असलं तरी आपल्या गावातच गमते. किती चांगलं वाटते आपल्या गावात. आपण 4 गोष्टी सांगतो. एकमेकीच्या घरी जातो. तिथं कावं एका खोलीच्या खोलीत आणि गेलं तर एखादा 4 दिवस जातो. पण फिरायला नेलं त्याला फिरायला किती दिवस जाईल सांग बरं तू. गमत नसते बाई. आपल्याच घरी गमते. मला लय वाटते अमेरिका पण मला आता समजलं का नाही बा. आपलं घरच मस्त असते बा म्हणून.
रे लक्ष्मी, शेवट जे खरी आहे ते बोललीत ना तू. काय बोलली ना, मी म्हटलं ना, जे आपल्या टेंडर गिंडर काही नाही आहे बा, आपल्या जीवनात जे मजा आहे ते काहीच्यातच नाही आहे. तू खरी बोलली आता लक्ष्मी. इंग्लिश बोलते बापा, आपली लय इंग्लिश बोलते बाबा. ते शेवटी महापुराला म्हणलं ते काय म्हणून राहिली हे बापा, मला काही समजे नाही. आता आपण जरी आहे स्टँडर्ड मा घरचं वातावरण स्टँडर्डच आहे, पण मला इतकं इंग्लिश येते का महापुराला येते इंग्लिश, माझ्या बुड्याला नाही येत म्हटलं काही. माहिती माणूस तोंडाकडेच पाय सुन बोलते म्हणे, एक आपण करतो म्हणे, बोलतो म्हणे एक. शेवटी बाई एक तो जसा कन्व्हर्टर बनला माझ्या पोरगा, बाबा असं म्हणते अशी म्हणते, बाबा तशी म्हणते, आई अशी म्हणते, हे आई तशी म्हणते. पण स्वभाव लय चांगली आहे बाई माई सून, इंग्लिश बोलो का काही बोलो. इंग्लिश मध्ये म्हणे मला मराठी शिकायचं आहे म्हणे, पण आता हिला शिकवून कोण, माझ्या पोरगं शिकवून तर शिकवून कसं आहे काय. मग तिला शिकायची आपल्या भाषा शिकायची आहे काय. हो तशी स्वभाव लय चांगली आहे बिचारे, आणि लय मनानं हळवी आहे. बातच मी यायला लागली ना, लोळायला लागली बिचारे. म्हटलं हे लोळा नाही काय गेले नाही माय मला म्हटलं, पण लढे म्हटलं बिचारे ते. माय आपल्या इकडे एक पोरगा आला होता, म्हणजे अमेरिकेतच आहे, याच्या बरोबरच आहे आपल्या भारतातला. तर बाई तो आला होता तर हे इंग्लिश मध्ये बोले, त्याच्यासाठी काय करून काय नाही, काय करून काय नाही. आणि आम्हाला काही माहित नाही येते म्हणून त्यांना सांगितलं तिले. बाई आणलं आरामशीर केलं तिने सारं, पण बरोबर केलं म्हटलं त्या पोराले, सगळं आणून दिलं दिल्ली बरोबर पानपुडा दिला. मी म्हटलं हिला कसं समजून राहिलं बाप्पा सो, पण महापुराने तिला सांगितलं होतं असं असं करायला लागते म्हणून, इंग्लिश मध्ये सांगितलं असेल आणि तिनं बरोबर केलं बाई. चांगली भेटली ना, समाधान आहे समाधान आहे. तुला भेटत चांगली, माई सून चांगली निघ बस विषय का. चांगलं भेटलं यालाच महत्व आहे. इंग्लिश बोलो का कोणत्या भाषाचं काय आहे व चालतेच आहे आपलं. चांगले असल्यामुळे झालं, काय करावं लागते आपल्याला. त्या बाबतीत महापुरानं नशीब काढलं असं वाटलं बाई मला तेव्हा, लय चांगलं वाटलं. नाही तर पोहे खाली पोरगी म्हणते कोण होईन काय होईन काय करू बाबा. बाई पोहे आणले, लागला वेळ तिले, पण पोहे आणले तिनं, हे आणलं ते आणलं, लागून तर बोलला नाही तिने त्याच्यासोबत. पण पोरगा इंग्लिशमध्ये बोले म्हणा तिच्यासोबत, पण आपलं मराठी कुठं बोलता येईल तिले. पण म्हटलं मस्त होतं, मस्त झाली. पण काही असो चांगली आहे. हे बिचारे मला लक्षात नाही राही, मी म्हणू गंज आणि ते बाई मला ताट, मी म्हणू गंज ते म्हणे दे मला ताट. पण शिकन तुमची सून शिकन, मग तुमचं पोरगं शिकवून तर शिकन. ते काय म्हणत होते आई, तुम्ही बोलावलं ना. हो तुम्हाला बोलावलं ना, या आपल्या घरी लक्ष्मी ताई आल्या ना म्हणून बोलावलं. ह्या म्हणे तुम्हाला पाच आहे म्हणे, ह्या मी सांगू नये का तुम्हाला जिथं गेल्या म्हणून अमेरिकेले, त्यावेळी ह्या इरावती ताई म्हणे पाच आहे म्हणे सुनेले, म्हणून दिला बाबा तुम्हाला आवाज. या बसा. नमस्कार नमस्कार काकू, नमस्कार काकू. सुखी राहा बाई, सुखी संसार करा. गुणाच्या दिसते व आल्याबरोबर नमस्कार केला बाप्पा. नाव तर सांगू मी कशी वैकू लाईनी कोणती मोठी कोणती म्हणून सांग ना बिचारी इरावती. सांग ना बाई, तुमचं दोघीचं नाव सांगा. या काकुली राणी आहे, रश्मी असं म्हणजे हे लाईनी होय राणी, आणि हे रश्मी मोठी होय. ती घेऊन येजो माघरी, घेऊन येजो. हो ना तू बस ना माघरी, बोल ना एक सोबत सुनाईसोबत. त्या नवीन पुरी त्याच्यासोबत काय बोलावं काही सुचत नाही मले. काकू थोडा चहा घे ना, थोडे आम्ही पोहे करतो, बसा तुम्ही गोष्टी करा तुम्ही, आम्ही करून आणतो. नको काकू पहिल्यांदाच आल्यानं आमच्या हातचं खा ना तुम्ही, कसं होते काय होते म्हणून. तुझ्या घरी आलं का खाणं होते, राहू दे आता काय करू नका, माझं पोट भरलेलं आहे. त्याला गेले होते काकू तुम्ही अमेरिकेमध्ये. नाही ग माझा मुलगा आहे ना, तर तिथे गेले होते, त्याचं लग्न पण झालं मग आता तिथेच. छान आहे छान आहे.